नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हा माझा पहिला मोठा व्लॉग आहे. आज आपण आपल्या व्लॉगमध्ये बनवणार आहोत थंडी स्पेशल गूळ शेंगदाण्याचे लाडू, ते पण फक्त 2च गोष्टींपासून. सो प्लीज कंटिन्यू. तर मी कढई व्यवस्थित तापून घेतलेली आहे. त्याच्यात असे वाटीचा माप घेऊन 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही एकच माप घ्यायचं आहे कुठलं तरी. त्याच्याने 2 वाटी शेंगदाणे घेऊन शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. सुरुवातीला कढई व्यवस्थित तापून घ्यायची. कढई तापलेली असली की मग शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे. पहिले फास्ट गॅसवर कढई तापवायची आणि मग स्लो म्हणजे मीडियम गॅस करून शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. बघताच आहे तुम्ही, अशा प्रकारे हलवत भाजून घ्यायचे शेंगदाणे. शेंगदाणे भाजताना बघा, त्याला असे थोडेसे काळसर चट्टेपर्यंत असे व्यवस्थित भाजायचे. ते भाजताना आपल्याला चेक पण करायचे, म्हणजे ते व्यवस्थित असे खरपूस झाले की नाही, त्याचे साल निघतात की नाही. असे साल निघताय म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजत आहेत. असे भाजून घ्यायचे शेंगदाणे. कंटिन्युअसली हलवत किंवा एकाच जागेवर ठेवले, जर ते हलवले नाही तर मग त्याला काही जागेवर जास्त जळतील, ते करपतील, मग ते चांगले लागणार नाही. त्यामुळे हलवत. तर बघा, आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. त्याचे असे साल निघत आहेत. असे साल निघले पाहिजे. तर मी आता साल काढून घेतलेले आहेत. ते साल काढल्याच्या नंतर आता कसे, तर मग ते असे वेगळे वेगळे करायचे. आपण एक एक किंवा असे वेगळे करत राहिलो तर खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे असे वेगळे करायचे. चाळणी घ्यायची आपली पुरी तळायची वगैरे झारे असतो तो घेऊन त्याला असं चाळून, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे तसं त्याला वेगळं करून घ्यायचं. अशा पद्धतीने केल्यास खूप लवकर होतं. आपला टाईमपास पण होत नाही आणि खूप लवकर पण बनल्या जातात आणि हे खूप शरीरासाठी फायदेमंद आहे. प्रेग्नेंट बायांसाठी तर खूपच जास्त फायद्याचे आहेत हे. असे वेगळे करून घ्यायचे सालं आणि हे शेंगदाणे भाजलेले आपले. चला की मग तुम्ही बघताच आहे, आपले असे सालं आणि भाजलेले शेंगदाणे असे वेगळे झालेले आहेत. आता आपण पाक बनवून घेऊ. त्यासाठी कढई तापून कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं. ते तूप व्यवस्थित गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण शेंगदाण्याचा माप घेतला त्या वाटीने गूळ घ्यायचा. मी 2 वाटी शेंगदाणे आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जसे, म्हणजे तुम्ही ज्या हिशोबाने गोड खात असाल त्या हिशोबाने तुम्ही गोड घ्यायचे. तसं गूळ त्या तुपात टाकून त्याचा पाक करून घ्यायचा. आणि पाक व्यवस्थित, म्हणजे असं पाक नाही करायचा, मी तुम्हाला पुढं दाखवेलच. बघा, तुम्हाला ज्या हिशोबाने गोड आवडतो तुम्ही त्या हिशोबाने टाकून घेऊ शकता. तूप टाकल्यामुळे गूळ जास्त कढईला चिटकत नाही. व्यवस्थित तुम्ही बघताच आहे बघा, बिलकुल गूळ कढईला चिटकत नाही. तो व्यवस्थित एकदम त्याचा मेल्ट होतो आहे. त्याच्यामुळे तूप टाकायचं. आणि गोड तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही गूळ टाकू शकता. कमी किंवा जास्त करू शकता. तुम्हाला जसं गोड पाहिजे असेल तसं तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे की थोडीशी टेस्ट यावी यासाठी. तर तुम्हाला हवं असेल तुम्ही टाका किंवा तुम्ही स्किपही करू शकता. तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नका टाकू. सो मी टाकलेलं आहे. कंटिन्युअसली हलवत त्याचा असं आपल्याला काही पाक नाही करायचा, पण मग असं त्याचा असा पाक नाही बनवायचा. वाटल्यास असं पाण्यात थोडंसं टाकून गुळाचा पाक असं त्याचा गोळा होईपर्यंत चेक करायचं. झाल्यास ते झालं. मग त्याच्यानंतर ते असा गोळा झाला की मग गुळाच्या पाकामध्ये शेंगदाणे टाकायचे. त्याला एकदम एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं. असं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, असं मिक्स करायचं त्याला व्यवस्थित. पूर्ण गूळ म्हणजे शेंगदाण्याला लागला पाहिजे. तसं जास्त चिटकत नाही गूळ, कारण आपण त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे.
मिक्स झाल्याच्या नंतर ते काढून घ्यायचं, त्याला थंड करायचं आणि असे थंड करून हाताला तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही आणि मग त्याचे तुम्ही असे लाडू वळून घ्यायचे तुम्हाला हवे त्या साईजमध्ये, मोठे छोटे. मी तर छोटेच बनवलेले आहेत. तुम्हाला मोठे लागत असेल तुम्ही मोठे बनवू शकता, छोटे बनवू शकता. ॲक्च्युली हे लाडू ना खूप फायदेमंद आहे. फक्त थंडीसाठी नाही, आपल्याला उपवास असला, घेतले पटकन, एखाद 2 खाल्ला, पाणी पिलं, झालं. प्रेग्नंट लेडीज असली, हिमोग्लोबिनची कमी असते किंवा चक्कर वगैरे येते, त्यांच्यासाठी पण खूप चांगले आहेत हे लाडू. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात, खूप छान बनतात आणि झटपट बनतात, जास्त टाईमही लागत नाही. आपण तिळाचे लाडू बनवतो फक्त तसेच, फक्त त्याच्यामध्ये तीळ नाही घालायचे, फक्त शेंगदाणे आणि गूळ एवढंच घालायचे. तुम्ही बघूच शकता माझे 2 वाटी शेंगदाण्यामध्ये किती सारे लाडू झालेले. हे प्लेट भरून बनवले, त्याच्याऐवजी अजून पण उरलेलं आहे, बघताच आहे तुम्ही. ते उरणारच आहे एवढं, तेच अजून मी लाडू बनवेल तुमच्यासोबत. मी एवढे शेअर केलेत. सो प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. आणि लाडू कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशीच एक नवीन मस्त आणि छान रेसिपी घेऊन. सो बाय बाय, गुड डे.